हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय 2, ओवी क्रमांक 14. माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान योगियाचे. श्री समर्थ सांगतात की ही मायाच त्रिपुटी म्हणून संपूर्ण जगतात पसरलेली आहे. या 3 अवस्था जरी भिन्न दिसत असल्या तरीही या सर्व मायाच आहेत. त्या मायेचेच भिन्न रूप आहेत, आविष्कार आहेत. यासाठी श्री समर्थांनी येथे सकृत दर्शनी भौतिक आणि आध्यात्मिक वाटणारी अशी 2 उदाहरणे मुद्दाम दिली आहेत. एक भौतिक. श्री समर्थांनी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान अशी भौतिक त्रिपुटी सांगितली आहे. जी माहिती होते त्याला ज्ञान असे म्हणायचे, ज्याची माहिती होते त्याला ज्ञेय असे म्हणायचे आणि ज्याला माहिती होते त्याला ज्ञाता असे म्हणायचे. असे जरी असले तरीही ही सर्व माया आहे असे श्री समर्थ सांगतात. कारण वस्तू जगत नष्ट होणारे आहे. यामुळे जे ज्ञान घेतले तेही त्याबरोबर नष्ट होणारे आहे. ज्याचे ज्ञान घ्यायचे ते ज्ञेय नष्ट होणारे आहे, म्हणून त्याचे ज्ञानही त्याबरोबर नष्ट होते. जो ज्ञान घेतो तो ज्ञाता देह नष्ट होणार आहे. यामुळे त्याच्यासह घेतलेले ज्ञानही नष्ट होते. उदाहरणार्थ, या जन्मी घेतलेल्या ज्ञानाचा पुनर्जन्मात काहीही उपयोग नाही. नवा देह नवे ज्ञान असेच आहे. याचा अर्थ ज्ञानाचा आणि चैतन्याचा काहीही संबंध नाही. यामुळे श्री समर्थ सांगतात की ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही सर्व माया आहे. 2 आध्यात्मिक. भौतिकाप्रमाणेच आध्यात्मिक त्रिपुटी ही नष्ट होणारी आहे. श्री समर्थांनी येथे ध्याता ध्येय आणि ध्यान अशी त्रिपुटी घेतली आहे. ज्याला आत्मानुभूती साध्य होते त्याला ध्याता असे म्हणायचे. ज्यामुळे ते साध्य होते त्याला ध्यान असे म्हणायचे. जे साध्य करायचे त्याला ध्येय असे म्हणायचे. या योगे आपण या भौतिकामधून अध्यात्मात प्रवेश करतो आणि त्यामुळे आपल्याला आपले मूलभूत आत्मस्वरूप प्राप्त होते. ते या त्रिपुटीचे वैशिष्ट्य असे सांगतात की माया हेच योगियाचे समाधान आहे. म्हणजे योगियांना साक्षात्कार मायेचा उपयोग करूनच मिळतो. म्हणून ही त्रिपुटी जरी आध्यात्मिक असली तरीही ती नष्ट होणारी मायाच आहे. याचे कारण असे आहे की ध्यान देहादी इंद्रियांच्याच माध्यमातून साध्य होते. काट्यानेच काटा काढावा लागतो. त्यायोगे देहभान नष्ट होते आणि आपल्या मूलभूत आत्मस्वरूपात स्थित्यंतर होते. त्यावेळी ही त्रिपुटी जरी आध्यात्मिक असली तरी ती नष्ट होणे अपरिहार्य असते. एरवी आत्मानुभूती मुक्ती शक्य नाही. ज्याला आत्मानुभूती प्राप्त होते तो देहातीत होतो आणि त्याचे अस्तित्व लुप्त होते. अशा प्रकारे ध्याता नष्ट होतो, तो आत्मस्वरूप होतो. आत्मानुभूती प्राप्त झाली की लागलेल्या ध्यानाच्या अतीत जाणे होते, म्हणून ध्यान नष्ट होते. आत्मज्ञान आले की हेतू पूर्णत्वाला गेल्यामुळे ध्येय संपुष्टात येते, म्हणजेच तेही नष्ट होते. अशा प्रकारे आध्यात्मिक त्रिपुटी स्वतःसह भौतिक देहभानही हरपून आपल्याला या दोहोच्याही पलीकडे नेऊन मुक्त करते. अशा प्रकारे आपण पुरुष, आध्यात्मिक त्रिपुटी आणि प्रकृती देहभाव अशा दोहोंच्याही पलीकडे आत्मस्वरूप होतो.
यालाच येथे श्री समर्थांनी माया हेच योगियांचे समाधान आहे असे म्हटले आहे. या मायेमुळेच या भौतिकाच्या मगरमिठीत अडकलेले योगी आत्मानुभूती योगे मुक्त होतात आणि परमसमाधानी होतात, ते कैवल्य प्राप्त होतात. हरिओम.